युवराजनी काय हो, आत्ता येतो म्हणालात ना? किती वाट पाहत होतो आम्ही. रपेटीला जायचंय ना? उद्या जाऊ रपेटीला. अहो मग एवढा वेळ काय करत होतात? एक महत्वाचं काम केलं. पत्र लिहिलं इंग्रज व्यापाऱ्याला. शिक्कामोर्तब उठवा म्हणजे आजच थैली रवाना होईल. पत्र म्हणजे? इंग्रजांकडून विष उतरवण्याची प्रभावी औषधं मागवलीत आम्ही. ते बरं केलं. औषध खात्रीचं हवं. येसू आणखी एका गोष्टीच्या आम्ही शोधात आहोत, ज्यामुळे अन्नातील विष लगेच ओळखता येईल. म्हणजे विषाच्या प्रभावानं अंगठीतला रंग बदलणारा खडा किंवा चकोर पक्षी आणून ठेवावे. चकोर पक्षी? त्याच्यामुळे काय होईल? चकोर पक्षी विषाच्या वासानं अस्वस्थ होतो, डोळे पांढरे करतो. हे आता करायलाच पाहिजे. जेवढी म्हणून घेता येईल तेवढी काळजी आपण घ्यायला हवी. तुम्हाला काय वाटतं? योग्यच आहे, पण आता आणखीन एक काळजी घ्यायला हवी. आणखी कुठली काळजी? दक्षिण मोहीम पुढे ढकलायची. आबासाहेब मान्य करतील? आबासाहेबांची पुरेशी विश्रांती होईल. आपल्या डोळ्यासमोर राहिले तर जरा आराम मिळेल. चांगलं चुंगलं खायला घालता येईल त्यांना. पण दक्षिण मोहीम पुढे ढकलायची म्हणजे आबासाहेबांना काहीतरी ठोस कारण सांगावं लागेल. जर ठोस कारण नसेल तर मात्र आबासाहेब थांबणं कठीण. युवराज, अंबिका राजेंचं येणं गडावर झालंय. भिकाबाई साहेब आल्यात? अंबिका राजे ताईसाहेब आल्या. अगं बाई, आल्या? तरीच म्हंटल आमची उजवी पापडी का फडफडत होती. आता बघा, रागवतील आमच्यावर, आम्हाला दमही देतील. बाकी कोणाला नाही, पण मुलींना मात्र घाबरतात. आबासाहेब, आबासाहेब, ताईसाहेब आले. भाकरी ओवाळून टाकलीत? हो, पाय धुवून वाड्यात घेतलंय त्यांना. हे बघा आल्यात. आबा, कधी एकदा तुम्हाला बघेन असं झालं होतं. अंबिका राजे, आम्हाला कोणी कळवलं नाही. आलो नसतो का आम्ही? तुमची सेवा केली असती. दिवस रात्र तुमच्या जवळ बसून राहिलो असतो. आबांचे पायही दाबून दिले असते आम्ही. मातोश्री, मातोश्री, आबांना खूप त्रास झाला ना? झाला, पण आई भवानीनं तारून नेलं. आबा, तुम्ही एवढं हुशार. उंदीर दिव्यातली वात पळवून नेतील आणि आगी लागतील ह्याची खबरदारी घ्यायला मावळ्यांना सांगता ना? मग आता तुम्हीच एवढे गाफील कसे राहिलात? तेही विषप्रयोग होईपर्यंत. तो विषप्रयोग नव्हता, विषबाधा झाली होती. दुधातनं काहीतरी गेलं असेल, लांबलेल्या पदार्थांमुळे झाली असेल, एवढंच गपोरी. नक्की ना आबा? की फक्त समजूत काढत आहे आमची? ताईसाहेब, राजा वैद्यांनी तसंच सांगितलंय. वहिनीचा अहो केवढे धास्तावलो होतो आम्ही. साऱ्यांचा रागही आला होता. एक माणूस लाखोंना सांभाळतो, मग लाखो माणसं एका माणसाची हिफाजत करू शकत नाहीत का? अंबिका राजे, आम्ही छत्रपती जरी असलो तरी शेवटी माणूसच आहोत ना. आणि अनुभवच आपल्याला खरं काय ते शिकवून जातो. पण आता या पुढे असं आम्हाला काहीही ऐकायला नको. तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही आजारी पडलात आणि मातोश्री आमच्या स्वप्नात आल्या होत्या. ते लांब सडक केस, ती हिरवी पैठणी घालून दारात उभ्या होत्या आणि आम्हाला म्हणतात कशा? पोरी, अगं कुंकू लाव ग मला. आम्ही जाग्या झालो आणि बघितलं तर कुणीच नव्हतं. तुमच्या आजारपणाची खबर आली आणि मग त्या स्वप्नाचा खुलासा झाला. काशीबाई, तुम्ही इथे आहात, मग तुमचे मालक कुठे आहेत?
ते बाहेर मोरोपंत भेटले म्हणून थांबले. घ्या, आलेच. सुखी भव. सुखी भव. सुनबाई, गुळपाणाची व्यवस्था करायला हवी. जी. कसे आहात हर्जीराजे? आपला आशीर्वाद. आपल्या छत्राखाली खुशाल आहोत. कुतुबशहा काय म्हणतोय? आबा, आता कोणत्याही मोहिमेचा विषय काढायचा नाही. आम्ही एक वेगळी मोहीम मनात घेऊन आलोय. आणि मोहीम शंभूराजेंच्याच बाबतीत आहे. शंभूराजेंच्या बाबतीत? आपण उद्या बोलूयात. तुम्ही आता विश्रांती घ्या. आणि आबा, तुम्ही खुश व्हाल अशीच मोहीम आहे. युवराजने मागच्या आठवड्यातील सवतींच्या भांडणाचा खटला. दोन्ही सवती एका उतारत्या कड्याजवळ गुरं राखत बसल्या असताना दोघींनी जीव दिला. त्या कड्यात पडून मेल्या. युवराजने, मी आज संपलो. माझ्या दोन्ही बायका मायाळू होत्या हो. दोघी शेतात एकत्र जायच्या, एकत्र स्वयंपाक करायच्या, बाजार हाटाला पण दोघी. समजा गाव आश्चर्य करायचं की या सवती असून भांडत का नाहीत म्हणून. एवढं समजा असताना त्या कशाला जीव देतील हो, कशाला जीव देतील. पंत, मागील आठवड्यात आपण काही खबरगीर पाठवले होते. त्यांच्याकडून काही खबर? हो युवराज, सांगुणा नावाची एक संशयित आहे. तिनंच या सवतीत भांडणं लावली. तिच्या करणीनेच दोघींचा जीव गेला. प्रथम त्या आरोपीला पेश करण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा आहे. युवराजने, माफी करा. मलाही मोठी चूक केली. माझ्या हातून मोठा गुन्हा घडला. काय केलंयस तू? मी दोन्ही सवतीत भांडण तर लावलं, पण त्या दिवशी ठरवलं दोघींना मारून टाकायचं. थोरलीला सांगितलं, तू धाकटीशी गोड बोल. गुरं राखायला जाशील ना, तेव्हा फली घेऊन जा. कडाच्या उतारावर केसी चरायचं निमित्त कर आणि दे ढकलून दिला. पण ढकलून दिलं तर धाकटी मरायला पाहिजे होती. मग थोरली कशी कड्यात पडली? मग धाकलीला पण एकलं घातलं. तिला म्हटलं, थोरली बोलली केसी चरायचं तर मलाही चाल, पण तुझ्या पत्राला तिच्या लुगड्याची गाठ मात्र बांध. तू आपली सावध राहा. म्हणून धाकटीनं पदराची गाठ मारली. आणि जेव्हा थोरलीनं धाकटीला ढकललं तेव्हा गाठ मारून ठेवल्यामुळं थोरली तिच्या मागोमाग फरफडत गेली आणि कड्यात पडून मेली. युवराजने, माझा संसार उद्ध्वस्त झाला हो. पर्यात सांगून याला सोडू नका. हिला मोठ्यातली मोठी शिक्षा द्या. का केलंस तू असं? तुला त्यांचं सुख बघवत नव्हतं की अजून काही? सुख कटलं, दुःख. चौथीचं दुःख काय असतं ते तुम्हाला नाही कळायचं. सांगुणाबाई, तू मोठा गुन्हा केलायस. एक संसार उद्ध्वस्त केलास. 2 जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीस. तुला लिंगाण्याच्या काळकोठडीत ठेवण्यात येत आहे. सदर बरखास्त. युवराजनी, माफी युवराजनी. चंपाबाई, युवराजनींना म्हणावं निवाडा संपला की लगेच महालात ये. आमच्या वस्तू सापडत नाही. दादासाहेब, काय सापडत नाही? हे अंगठ्या सापडत नाहीयेत. वहिनीसा कुठे आहेत? त्यांचा निवाडा सुरू आहे. म्हणजे
वहिनीचा कुलमुखत्यार होऊन सदरेवर बसलात. हो, आणि आमचे दादासाहेब मात्र एकटेच. धड वस्तूही सापडत नाहीयेत त्यांना. म्हणजे जवळच्या माणसावर अन्याय आणि दुसऱ्या माणसांना न्याय. हो ना. दादासाहेब, आणावे का वहिनीचाच बोलावून? नाही, नको. कशाला? म्हणजे वस्तू असतील इथेच कुठेतरी. अहो, बायकांनी ठेवलेल्या वस्तूंना बांगड्यांचा आवाज आला की त्या बाहेर डोकावून बघतात, म्हणजे आपल्याला दिसतात. असेल, तसंही असेल. आम्ही काय म्हणतो, निवाडा आलाय, तो करायलाही पाहिजे, पण त्याच बरोबर युवराजांकडे दुर्लक्ष नको ना व्हायला. हो, बरोबर आहे तुमचं. घ्या तुमच्या अंगठ्या. तुमची तलवार पूजेत होती. बघा, युवराज्ञींनी तलवार पूजेत ठेवली होती. राणूबाई, आम्हाला असं वाटतं की दादासाहेबांकडे लक्ष द्यायला अजून एखादा माणूस हवंच. खरंय हो. म्हणजे ही अशी शोधाशोध, दादासाहेबांना काय हवं नको ते कोणी बघायचं. तर आपण आलो म्हणून सापडल्या अंगठ्या, आपण आलो म्हणून सापडली तलवार. बघा, म्हणजे आमचं बोलणं तिखट जा. पण कसं आहे दादासाहेब, बाहेरची सदर आणि पतीचा आदर, या दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या म्हणजे झालं. नाहीतर काय उपयोग मग त्या न्यायाचा, आणि काय मतलब राहील भावाला. म्हणून दुसरा एखादा माणूस पाहिजे, कमी जास्त बघायला. एक कशाला, 10 माणसं आहेत की गडावर कमी जास्त बघायला. दादासाहेब भाऊ, आम्ही जरा स्पष्टच बोलू का? युवराज, जीन पाणून घोडं तयार आहे. ताईसाहेब, आपण नंतर बोलूया. गंगासागर तलावातली कासव दाखवणार होता मी तुम्हाला, तेव्हा बोलूया निवांत. काय बोलणार आहेत अंबिका राजे कुणाच ठाऊक. कशाबद्दल? शंभूराजांबद्दल. कसली मोहीम घेऊन आल्यात त्या? मोहीम कसली हो? तेच तर गुलदस्त्यात आहे. काहीच उलगडा झाला नाही. तुमच्या कानावर काही आलंय का? नाही हो. मग काय असेल? कसली मोहीम? आणि त्यात आपले जावई बापू आघाडीवर आहेत. अगं बाई, जावई बापूंचा पुढाकार आहे म्हणजे एखादी नाजूक बाब असणार. आता तिला हो म्हणताना नाही म्हणताना आपल्या सगळ्यांना 100 वेळा विचार करावा लागेल. हो ना, म्हणूनच तर आम्ही धास्तावलोय. बघू, बोलावतो त्यांना आणि विचारतो. बाकी काही नाही. जावई बापूंचा अनुमान होऊ नये, ते दुखावले जाऊ नयेत असं वाटतं म्हणून. नाहीतर मग आपल्या पोरी बाळींना टोमणे ऐकावे लागतात. नाही, सुदैवानं आपले जावई बापू चांगले आहेत. मुलीबाळींना त्रास होत नाही आपल्या. शंभूराजांच्या बाबतीत कोणी काही बोललं तर आम्ही धास्तावून जातो म्हणून. येतो. या कुलमुखत्यार. आज कुलमुखत्यार का हो खाशीबाई? आता वहिनीचा म्हणून काही उपयोग आहे का? तुम्हीच सांग. काय हो राणूबाई? हो ना, म्हणजे तुम्ही कुठे वहिनीसांसारखी आमच्या बंधुराजांची काळजी घेता? विचारा त्यांना. तुमचे दादासाहेब तुमच्या समोर आहे. काय हो? हो. बघितलं का ताई साहेब? आवाजातली जरब पाहिली का? अहो, त्या अजून सदरेवरच्या निवाड्यातून बाहेरच आलेल्या नाहीयेत, म्हणून ही जरब. तसं काही नाही. उलट तुमच्या दादासाहेबांनीच आम्हाला जरबेत ठेवलं. हो का? आम्हाला नाही वाटत तसं. आमचे दादासाहेब खूप हळवे आहेत.
हो मग आम्ही काय कमी करतो का त्यांच्यासाठी? विचारा की त्यांना. सगळ्या गोष्टी हातात लागतात. तलवार, जिरेटोप, कवड्यांची माळ, बोरू, मसी पात्र, मोजड्या, न्याहारी, दुपारचा खाना. विचारा त्यांना. हो रणोक्का, युवराजनी आमच्यासाठी बघितलं ना, घेतली की नाही बाजू? हो, लग्नानंतर बंधुराजा बायकोची बाजू घेतो हे ऐकलं होतं. आज मात्र प्रत्यक्षात पाहिजे. असं नाहीये काही. पण मग आज तुमच्या अंगठ्या आम्ही शोधून दिली आणि तलवार तीही आम्हीच शोधून दिली की नाही? अगं बाई, तलवार अंगठ्या सापडल्या नाही. आम्ही तेच म्हणालो बंधुराजांना. वैनिसांचं तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय. वैनिसा, आता तुम्हीच खरं खरं सांग, दुर्लक्ष होतंय की नाही? दुर्लक्ष नाही, चांगली साबाळ होतीये त्यांची. खरंच नाही हो. म्हणजे तुम्ही मुद्दाम करताय असं नाही म्हणायचं आम्हाला. पण आता तुमचाही व्याप किती वाढलाय. निवाडे येतात, खटले येतात. अहो पण युवराजांचं सगळं आटोपल्यानंतरच आम्ही सदरेवर जातो आणि युवराज महाली आले की लगेचच येतो. आज फक्त सवतींचा खटला होता म्हणून जरा उशीर झाला. पण खरंच तुमच्या दादासाहेबांची आमच्याकडून हेळसांड नाही होत. अहो तुम्ही मुद्दाम करताय असं आम्ही नाही म्हणत, कारण दोन्ही गोष्टी सांभाळणं कठीणच आहे. अंबिकाताई साहेब, कुलमुखत्यार, शिक्के कट्यार या जबाबदाऱ्या आबासाहेबांनी सोपवल्यात त्यांच्यावर. त्यामुळे त्या टाळूही शकत नाही ना. पण लक्ष थोडं कमीच पडत. हो, आणि त्यासाठी कुणीतरी अजून एखादं माणूस हवं. युवराजनी आपल्याला हवंय असं माणूस? नाही, आम्हाला तर काही गरज नाही वाटत त्याची. म्हणजे ज्योत्याजी आहे, चंपा आहे, आपलेपणानं पाहायला. शिवाय हवं नको बघायला धाराऊ आहे. एवढी खूप झाली. महाराज, अर्जीराजे इजाजत मागत होते भेटायची. बोलवा त्याला. या जावई बापू, या बसा. कशी आहे तब्येत आता? तब्येतीची आता कोणतीही कुरबुर नाही, उत्तम आहे. हा, दक्षिणेची मोहीम थोडी पुढे ढकलावी लागली, परंतु तुम्ही देखील आज एक नवीन मोहीम घेऊन आला आहात. हो, आहे एक नवीन मोहीम. शंभूराजेंच्या बाबतची मोहीम आहे, बरोबर? पण कसं विचारावं तेच समजत नाहीये. जावई बापू, नका संकोच करू. तुम्ही आमचे जावई असला तरी आम्ही तुम्हाला मुलासारखंच मानतो. बोला. महाराज, शंभूराजांसाठी आम्ही एक नवीन स्थळ आणलंय. असं म्हणजे शंभूराजांच्या दुसऱ्या लग्नाची मोहीम उघडली आहे तर? जी महाराज, आपण म्हणत असाल तर पाहुण्यांना मुलगी घेऊन बोलवता येईल. माणसं खानदान्यान मातब्बर आहेतच, आणि मुलगी म्हणाल तर रूपवान असून संस्कारी आहे. तो विश्वास आम्हाला आहे. मग धाडू का सांगावा? एकदा येसूबाईंना विचारायला हवं. अहो, त्यांना काय विचारायचं? त्या काय नाही म्हणणार आहेत व्हय? तरीही विचारावं लागेल. एकदा विचारपूस केली की रखडा रखडी होती. आणि पहिलं कुठं होतं असं विचारून बायको करायची पद्धत? आताही कोणीही ते पाहत नाही. ज्याला त्याला वेल मांडवावर चढवण्याची घाई असते बास. पण इथे या रायगडावर तसं होणार नाही. रायगडावर संमती ही घेतली जाईलच. जावई बापू, आमच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आम्हाला स्वराज्य उभं करायचं होतं आणि म्हणून आम्हाला लग्न करावी लागली, नातेसंबंध जोडावे लागले, पै पाहुणचार वाढवावा लागला. आऊसाहेबांची केवढी थोर ती दूरदृष्टी. आम्ही पुण्याला आलो तेव्हा एकटेच होतो आणि स्वराज्याच्या कामासाठी कोणीही सरसावून पुढे येत नव्हतं. म्हणून मग आम्हाला काही माणसं रक्ताच्या नात्यातून तर काही तलवारीच्या पात्यातून जवळ करावी लागली.
आणि स्वराज्य उभं राहिलं. पण आता शंभूराजांना असं करण्याची अजिबात गरज नाही. पण स्थळ तुम्ही आणलंय जावई बाबू. आम्हाला तुमचा शब्द देखील खाली पडून द्यायचा नाही. आम्ही शंभूराजांची या बाबतीत जरूर बोलू. त्यांचाही जर होकार असेल तर आमची देखील संमती असेल. शंभूराजांनी एकदा मुलगी पाहिली ना तर नाही म्हणणारच नाहीत ते. आणि दुसरं म्हणजे विदर्भात आपलं सोयरधार्य होणार म्हणून म्हणतो महाराज. पण तरीही येसूबाईंना एकदा विचारलंच पाहिजे. विचारा, माझं तसं काय नाही. पण समजा युवराजनी नाही म्हटलं आणि शंभूराजे तयार झालं तर मग काय करा?